वेलकम स्टुडंट्स. काल आपण 10th स्टँडर्डचा जो सायन्सचा फर्स्ट चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन हा आपण सुरू केला होता. तर कालच्या लेक्चरमध्ये एक्झॅक्टली काय काय झालंय सुरुवातीला आपण एकदा रिकॅप करूया. तर काल आपण सर्वात पहिल्यांदा जो पॉइंट बघितला तो न्यूटन आणि ग्रॅव्हिटेशन, म्हणजे या चॅप्टरचं जे नाव आहे ग्रॅव्हिटेशन, या कॉन्सेप्टची सुरुवात नेमकी कशी झाली ते बघताना आपण न्यूटनची जी फेमस स्टोरी आहे ॲपलची ती बघितली होती. म्हणजे न्यूटनला कुठले कुठले प्रश्न पडले की ज्याच्या प्रश्नांच्या उत्तरामधून या ग्रॅव्हिटेशन या नवीन कॉन्सेप्टचा शोध लागला हे आपण बघितल्यानंतर त्याच्यानंतर आपण जे काही प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये आपल्याला फोर्स याच्या संदर्भात जे काही बेसिक कॉन्सेप्ट झालेले होते, फॉर एक्झाम्पल फोर्सची डेफिनेशन असू दे किंवा फोर्सचे टाइप्स होते, त्याच्यामध्ये आपण बॅलन्स्ड अनबॅलन्स्ड फोर्सेस बघितले. त्याच्यानंतर दुसरा टाइप होता तो एक्सटर्नल आणि इंटरनल फोर्सेस बघितले. त्याच्यानंतर न्यूटन्स लॉज ऑफ मोशन जे आपण प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये शिकले होते त्याची आपण रिव्हिजन केली होती काल. त्यानंतर जो कालच्या लेक्चरमधला जो शेवटचा पॉइंट होता तो बघितला होता सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. तर तो मी इथं पुन्हा एकदा रिवाइज करतोय. तर सर्क्युलर मोशन म्हणजे काय की ज्या मोशनमध्ये एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथच्या अलोंग मूव्ह करतो त्यावेळेस त्या मोशनला म्हणायचं सर्क्युलर मोशन. म्हणजे याच्यामध्ये जो ऑब्जेक्ट आहे तो एक सर्कल ट्रॅव्हर्स करत असतो या पद्धतीने, याला म्हणायचं सर्क्युलर मोशन. मग तो अँटी क्लॉकवाईज मूव्ह होऊ दे किंवा क्लॉकवाईज मूव्ह होऊ दे. त्याचबरोबर याचं स्पीड कॉन्स्टंट असू दे किंवा कॉन्स्टंट नसू दे तरी सुद्धा चालतं. जर कॉन्स्टंट स्पीड असेल तर त्याला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतो. युनिफॉर्म याचा अर्थ असतो कॉन्स्टंट. पण एक गोष्ट लक्षात ठेवायच्यामध्ये की ही सर्क्युलर मोशन जी आहे याच्यामध्ये स्पीड जर कॉन्स्टंट राहिला तरी सुद्धा वेलोसिटी ही कॉन्स्टंट राहत नसते. कारण वेलोसिटी ही काय वेक्टर क्वांटिटी आहे. वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय की जी क्वांटिटी डिस्क्राइब करण्यासाठी आपल्याला मॅग्निट्यूड म्हणजे व्हॅल्यू आणि डायरेक्शन या दोन्ही गोष्टींची आवश्यकता असते त्याला आपण वेक्टर क्वांटिटी म्हणतो. मग जरी याच्यामध्ये स्पीड म्हणजेच वेलोसिटीची व्हॅल्यू किंवा वेलोसिटीचा मॅग्निट्यूड हे जरी कॉन्स्टंट राहत असलं तरी तुम्ही जर प्रत्येक पॉइंटला त्याची डायरेक्शन बघितलं तर ती कंटिन्युअसली चेंज होत असते. त्यामुळे आपण वेलोसिटी कॉन्स्टंट आहे असं म्हणू शकत नाही जरी स्पीड कॉन्स्टंट असलं तरी सुद्धा. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायच्यामध्ये की सर्क्युलर मोशन मध्ये वेलोसिटी कधीही कॉन्स्टंट नसते. तर ही झाली सर्क्युलर मोशन. मग सर्क्युलर मोशन म्हणजे काय, हा जो पाथ आहे तो एक सर्कल आहे. सर्कल आहे म्हणजे याला एक काहीतरी सेंटर असणार आहे. सर्कल आहे म्हणजे याला सेंटर असणार आहे. त्यानंतर आपण बघितलं होतं सेंट्रिपेटल फोर्स. तर कुठलाही ऑब्जेक्ट ज्यावेळेस सर्क्युलर मोशन मध्ये असतो त्यावेळेस त्या ऑब्जेक्टला सर्क्युलर मोशन मध्ये ठेवण्यासाठी या ऑब्जेक्टवर एक सेंटरकडे फोर्स ऍक्ट होत असतो. फॉर एक्झाम्पल आपण गोफण बघितलं. गोफणमध्ये समजा हे एक एंड आहे म्हणजे तुमच्या हातामध्ये आणि दुसऱ्या एंडला तुम्ही स्टोन टाय केलेला आहे. मग ज्यावेळेस हा स्टोन तुम्ही गोफण ज्यावेळेस तुम्ही फिरवता त्यावेळेस या स्टोनची मोशन कशी असते, सर्क्युलर मोशन असते. अशा वेळेस या स्टोनला सर्क्युलर मोशन मध्ये ठेवणारा जो फोर्स असतो तो टुवर्ड्स सेंटर ऑफ सर्कल ऍक्ट होत असतो, जो त्या स्ट्रिंग मध्ये असल्यामुळे ती स्ट्रिंग ताणली जाते किंवा टेन्शन मध्ये असते. त्याच फोर्सला आपण म्हटलं सेंट्रिपेटल फोर्स. सेंट्रिपेटल फोर्स. तर सेंट्रिपेटल म्हणजेच काय, याचा अर्थ असतो टुवर्ड्स सेंटर. टुवर्ड्स सेंटर म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स हा एखाद्या सर्क्युलर मोशन मध्ये असणाऱ्या ऑब्जेक्टवर ऍक्ट होत असतो आणि त्याची डायरेक्शन ही टुवर्ड्स सेंटर असते. म्हणजे काय, आता हा सेंटर असेल आणि हा सर्कलवरचा पॉइंट असेल तर यांना जोडणाऱ्या सेगमेंटला आपण काय म्हणतो, रेडियस म्हणतो. म्हणजेच या डायरेक्शनला दुसरं नाव म्हणू शकतो आपण रेडियल डायरेक्शन. रेडियल म्हणजे अलोंग रेडियस. म्हणजे सेंट्रिपेटल फोर्सची डायरेक्शन ही रेडियल असते. मग रेडियल असली तरी सुद्धा एकतर ती आउटवर्ड असू शकते किंवा इनवर्ड असू शकते. मग त्यातली कोणती असते तर टुवर्ड्स सेंटर. जर अवे फ्रॉम सेंटर असेल तर त्याचं नाव दुसरं आहे सेंट्रिफ्युगल फोर्स. तो आपल्याला आता शिकायचा नाहीये. तर कोणती गोष्ट लक्षात आली आपल्याला, ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये असतो त्यावेळेस त्या ऑब्जेक्टवर टुवर्ड सेंटर रेडियल डायरेक्शन मध्ये एक फोर्स ऍक्ट होत असतो, त्यालाच आपण सेंट्रिपेटल फोर्स असं म्हणतो. तर आता हा कॉन्सेप्ट आपण नेमकं शिकला कशासाठी, तर तुम्हाला आता बघा इथं लिहिलेले पॉइंट, हे 3 पॉइंट आपण ऑलरेडी काल डिस्कस केलेले आहेत. आता नेक्स्ट पॉइंट दिसतोय तुम्हाला केप्लर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. मग हा पॉइंट पहिल्यांदा शिकायचा का, धड्याचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशनचा लॉ पुढचा पॉइंट आहे युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. या ज्या कॉन्सेप्टचा शोध लावला तो कोणत्या सायंटिस्टनी, न्यूटन. पण तत्पूर्वी आपण पहिल्यांदा कोणता पॉइंट शिकणार आहे तर त्या पॉइंटचं नाव आहे केप्लर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन.
मग हा पॉईंट नेमका एक्झॅक्टली शिकायचं का? तर इथं बघा नावामध्ये काय प्लॅनेटरी मोशन. आपल्याला 8th स्टँडर्ड मध्ये आपण सोलार सिस्टीमचा अभ्यास केला. तर सोलार सिस्टीम मध्ये आपल्याला काय माहिती आहे की सोलार सिस्टीम मध्ये सेंटरला आपल्या कोण आहे तर सन प्रेझेंट असतो. या पद्धतीनं सेंटरला सन प्रेझेंट आहे. आणि इतर जे प्लॅनेट्स आहेत जे काय असतील, फॉर एक्झाम्पल त्यातला आपला प्लॅनेट आपण कन्सिडर करूया अर्थ. समजा हा दुसरा प्लॅनेट आपला हा अर्थ आहे. तर अर्थ काय होत असते सनच्या अबाउट रिव्हॉल्व होत असते. अर्थ ही काय होत असते सनच्या अबाउट रिव्हॉल्व होत असते. मग आता जसं आपण हा पॉईंट शिकला सर्क्युलर मोशन, तसं जर आपण अर्थची मोशन कन्सिडर केली अबाउट सन तर ती कोणती होते सर्क्युलर मोशन. कारण अर्थ ही सनच्या अबाउट ही सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करत असते. म्हणजे मोशन ऑफ अर्थ कशी झाली ही सर्क्युलर मोशन. म्हणजे अर्थची मोशन सर्क्युलर मोशन आहे. त्या अर्थी या अर्थवर सेंटरकडे म्हणजेच कुठं सेंटरला तर कोण आहे सन आहे. तर सन कडे एक अट्रॅक्टिव्ह फोर्स असणार आहे. तो कोणता असणार आहे सेंट्रीपेटल फोर्स. म्हणजेच काय सन अर्थवर जो काही सेंट्रीपेटल फोर्स ऑफ अट्रॅक्शन अप्लाय केलेला आहे त्याच्यामुळं ही अर्थ ही सर्क्युलर ऑर्बिट मध्ये कंटिन्युअसली फिरत आहे. म्हणजे अर्थच्या सर्क्युलर मोशनसाठी कारणीभूत असलेला फोर्स कोणता आहे तर तो अप्लाय केलेला आहे सन आणि त्याची डायरेक्शन टुवर्ड्स सेंटर म्हणजेच टुवर्ड्स सन आहे. म्हणजे तो कोणता फोर्स आहे सेंट्रीपेटल फोर्स आहे. मग आता हा कॉन्सेप्ट का शिकायचा याच्यापूर्वी तर ज्यावेळेस न्यूटनला या ग्रॅव्हिटेशन किंवा थिअरी ऑफ ग्रॅव्हिटेशनचा शोध लागला त्यापूर्वी केपलर या सायंटिस्टनं प्लॅनेटची जी काही मोशन आहे ही जी प्लॅनेटची मोशन आहे म्हणजे अर्थच नाही फक्त इतर जे प्लॅनेट्स आहेत त्या सर्वांची जी मोशन आहे त्या मोशनचा अभ्यास केला होता. तर त्यानं पहिल्यांदा या प्लॅनेटरी मोशनचे लॉज मांडले. मग त्यावेळेस त्यांना जे काही रिझन्स दिले त्याची काही मॅथमॅटिकल प्रूफ वगैरे डिराईव्ह केलेली नव्हती. पण ज्यावेळेस नंतर यानं केलेल्या अभ्यासाचा अभ्यास पुन्हा न्यूटननं सुरू केला आणि याचे लॉज वापरून त्याला ही जी काही थिअरी ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे ती डिराईव्ह करण्यामध्ये मदत झाली. ती कशी झाली हे सुद्धा आपण याच्या नंतरच्या नेक्स्ट पॉइंट मध्ये बघणार आहोत. म्हणजे काय हा शिकण्यापूर्वी हा पॉइंट आपण का शिकतोय कारण या केपलर मधल्याच एका लॉचा वापर त्यानं हा लॉ म्हणजे थिअरी ऑफ ग्रॅव्हिटेशन डिराईव्ह करण्यासाठी केला होता. तर पहिल्यांदा आपण केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन समजावून घेऊया. आता प्लॅनेटरी मोशन म्हणजे बघितलं आपण. प्लॅनेटरी मोशन म्हणजे काय जे काही प्लॅनेट्स आहेत ते सनच्या अबाउट फिरतात. मग ते नेमके कोणते लॉ फॉलो करतात हे या केपलरनं सांगितलं होतं. तर एकूण केपलरचे 3 लॉज आहेत. जे प्लॅनेटरी मोशनचे केपलरने किती लॉ सांगितले 3. तर त्यातला फर्स्ट लॉ काय आहे ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट is an ellipse with sun at one of the foci. म्हणजे पहिला लॉ काय सांगितला होता की जी काही अर्थची ऑर्बिट आहे किंवा प्लॅनेटची जी काही ऑर्बिट आहे की ज्या ट्रॅजेक्टरी मध्ये प्लॅनेट सनच्या अबाउट फिरतो तर त्या ट्रॅजेक्टरीचा शेप कसा असतो एलिप्स. आता इलिप्स ही एक जॉमेट्रिकल फिगर आहे. फॉर एक्झाम्पल जसं सर्कल ही एक जॉमेट्रिकल फिगर आहे त्या पद्धतीने इलिप्स ही सुद्धा एक जॉमेट्रिकल फिगर आहे. मग आता इलिप्स म्हणजे नेमकं काय तर सर्कल तुम्हाला सर्वांना माहित आहे. याच्यापूर्वी ज्यावेळेस आपण सोलार सिस्टीमचा अभ्यास केला त्यावेळेस आपण काय म्हणायचो की अर्थ ही एका सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरत असते. पण ती ऑर्बिट जी आहे अर्थची किंवा इतर प्लॅनेटची ही एक्झॅक्टली सर्क्युलर नसून ती कशी असते एलिप्स असते. मग आता इलिप्स म्हणजे काय सर्कलची डेफिनेशन आपण आता जॉमेट्री मध्ये आतापर्यंत शिकलेलो आहोत. पण नेमकं इलिप्स म्हणजे काय तर ते इलिप्स म्हणजे काय आपण पहिल्यांदा बघून घेऊया. समजा आता बर्थडे पार्टी जर तुम्ही करत असाल तर बर्थडेची कोन शेपची एक टोपी असते बरोबर. बर्थडे कॅप म्हणतो आपण त्याला. मग जर ती बर्थडे कॅप घेतला तुम्ही तर त्याचा जर बेस बघितला तर तो बेस कसा असतो सर्क्युलर असतो. म्हणजे खालून जर उलटी करून बघितला तर वर तुम्हाला काय दिसतं सर्कल दिसतं. आता काय करा अपराइट पोझिशन मध्ये ठेवा म्हणजे कोनिकल शेप मध्ये जर तुम्ही ठेवला. आता काय करायचं जो खालचा जो सरफेस आहे त्याला जर तुम्ही पॅरलल ते कट केलं तर तुम्हाला पुन्हा सरफेस मिळणारा कसा मिळतो सर्कल मिळत असतो.
पण जर पॅरलल कट न करता जर तुम्ही त्या टोपीला तिरका काप घेतला, त्याचा कसा घ्यायचा काप, तिरका कापायचा. तिरका कापल्यानंतर वर जो काही तुम्हाला सरफेस दिसतो तो सर्कल नसणार आहे. तर जो काही तो शेप मिळणार आहे त्याचं नाव आहे इलिप्स. म्हणजे इलिप्स कसा मिळवायचा, कोनला जर तुम्ही तिरक्या स्लाइस मध्ये कट केलात तर तुम्हाला सरफेसवर जी काही आकृती दिसते ती सर्कल सारखी दिसत नाही. म्हणजे ती दिसताना ऍक्च्युअली कशी दिसते, अंडाकृती दिसते, त्याला म्हणायचं इलिप्स. म्हणजे तो दिसताना कसा दिसणार आहे बघा, या पद्धतीने एक्झॅक्टली सर्कल नसून तो थोडासा अंडाकृती दिसणार आहे या पद्धतीने. या उलट सर्कल तुम्हाला माहिती आहे सर्वांना या पद्धतीने, आणि सर्कलला सेंटर असतं बरोबर. पण सर्कलला जसं सेंटर असतं तसं इलिप्सला मात्र सेंटर नसतं. तर इलिप्सला काय असतं, इलिप्सला असतात फोकस. फोकस म्हणजे काय, इथे एक पॉइंट असतो. जसं तुम्ही सर्कलवर आता दोन ऍक्सिस जर काढलात तुम्ही या पद्धतीने, तर त्याच पद्धतीने इथे जर इलिप्सवर तुम्ही दोन ऍक्सिस काढलात तर या दोन ऍक्सिसवर तुम्हाला दोन फोकस मिळणार आहेत. ही साइड मोठी आहे, याला म्हणायचं मेजर ऍक्सिस. मेजर म्हणजे मोठा. ही साइड थोडस कॉम्प्रेस झालेली आहे त्यामुळे ही साइड लहान आहे, त्यामुळे या साइडला म्हणायचं मायनर ऍक्सिस. म्हणजे हा झाला मेजर ऍक्सिस, हा झाला मायनर ऍक्सिस. सर्कल मध्ये तसं नाहीये. सर्कल मध्ये हा सुद्धा डायमीटर, हा सुद्धा डायमीटर, दोन्ही लेंथ सेम आहे. पण एलिप्स मध्ये मात्र तसा नाहीये. एलिप्स मध्ये ही लेंथ मोठी आहे मेजर ऍक्सिस, ही लेंथ लहान आहे मायनर ऍक्सिस म्हणायचं. मेजर ऍक्सिस वर एका साइडला एक फोकस असतो, दुसऱ्या साइडला दुसरा फोकस असतो. म्हणजे हा झाला फोकस F1, हा झाला फोकस F2. मग आता जसं आपण सर्कलची डेफिनेशन बघतो जॉमेट्री मध्ये, सर्कलची डेफिनेशन काय म्हणतो आपण की एका ठराविक पॉइंट पासून म्हणजे एका फिक्स पॉइंट पासून इक्वल अंतरावर असणारे जेवढे काही सगळे पॉइंट्स आहेत त्यांना जर आपण एकत्र जोडलं तर जी काही जॉमेट्रिक फिगर मिळते आपल्याला त्याला आपण सर्कल म्हणत असतो. म्हणजे हा जर फिक्स पॉइंट पकडला, हे जे फिक्स अंतर पकडलं तर इतक्याच अंतरावर जेवढे काही पॉइंट्स आहेत या सर्वांना जोडलं तर जी काही आकृती मिळते त्याला म्हणतो आपण सर्कल. मग तशी आपल्याला इलिप्सची डेफिनेशन सांगता येईल का, तर बघा कशी सांगायची. समजा इथे सर्कल मध्ये ए आणि बी हा पॉइंट असेल आणि हा जर सेंटर ओ असेल तर सर्कल मध्ये आपण काय म्हणतो ओ ए आणि ओ बी हे डिस्टन्स काय असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजे सर्कलवरचा प्रत्येक पॉइंट हा सेंटर पासून इक्वल डिस्टन्सवर असतो. म्हणून ओ ए आणि ओ बी हे दोन्ही काय असणार आहेत, इक्वल असणार, आणि त्यालाच आपण रेडियस म्हणतो. मग अशी डेफिनेशन आपण इलिप्स मध्ये काय सांगता येईल का बघा, तर इलिप्स मध्ये सांगण्यासाठी असं आपल्याकडे सेंटर नाही आहे, तर सेंटरच्या ऐवजी काय दोन फोकस आहेत. मग समजा हा एखादा पॉइंट घेतला ए आणि हा दुसरा पॉइंट तुम्ही बी घेतला, तर याच्यामध्ये एक्झॅक्टली काय असतं, याच्यामध्ये AF1 किंवा BF1 यांची लेंथ समान नसते. तर काय बघा काय असतं याच्यामध्ये डेफिनेशन, ही जी लेंथ आहे म्हणजे एखाद्या इलिप्सवरच्या पॉइंटची फोकस F1 पासूनची लेंथ आणि फोकस F2 पर्यंतची लेंथ म्हणजे AF1 प्लस AF2 म्हणजे या दोन्ही लेंथची ऍडिशन. म्हणजे एखाद्या पॉइंटची दोन्ही फोकस पासून असणाऱ्या अंतरांची बेरीज ही काय असते, समान असते. मग तसाच जर तुम्ही दुसरा पॉइंट घेतला इलिप्स वरचा तर काय होणार आहे, या पॉइंटचं F1 पासूनचं अंतर होणार आहे BF1 आणि F2 पासूनचं अंतर होणार आहे BF2. तर यांची बेरीज काय असते, सेम असते. मग असं जर तुम्ही कोणताही पॉइंट घेतला, C पॉइंट घेतला तर इक्वल टू CF1 प्लस CF2. तर या जॉमेट्रीला म्हणायचं इलिप्स. हे झाले त्याचे दोन फोकस. मग रूल काय सांगतो किंवा लॉ काय सांगतो, फर्स्ट लॉ, तर ऑर्बिट ऑफ प्लॅनेट म्हणजे प्लॅनेट जो काही पाथ फॉलो करतात तर तो कसा असतो, इलिप्स असतो. आणि पुढे काय सांगितलं आहे, विथ सन ऍट वन ऑफ द फोकाय. वन ऑफ द फोकाय म्हणजे एकूण फोकस किती आहेत आपल्याकडे, दोन आहेत. फोकसचा प्लुरल फॉर्म फोकाय. तर फोकस दोन आहेत आपल्याकडे, त्यापैकी एका फोकसला कोण प्रेझेंट असणार आहे, सन प्रेझेंट असणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर फोकस F2 कन्सिडर केला तर इथं सन प्रेझेंट असेल. आणि ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज अन इलिप्स म्हणजे ही काय जी काय इलिप्स काढलेली आहे आपण, तर ही काय असणार आहे, या ऑर्बिटवर आपला प्लॅनेट फिरत असणार. म्हणजे याच्या पूर्वीची डायग्राम काढली होती आपण, सन सेंटरला काढला होता, अर्थ सर्क्युलर मोशन मध्ये असं म्हटलं होतं. हे आतापर्यंत आपलं नॉलेज होतं की आपण म्हणायचो अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड सन इन सर्क्युलर ऑर्बिट. पण केपलरचा लॉ काय सांगतो, तर ती ऑर्बिट सर्क्युलर नसून कशी असते,
इलिप्स असते, त्या शेपला म्हणायचं इलिप्टिकल शेप, त्याला म्हणायचं इलिप्टिकल शेप. जसं सर्कलचं सर्क्युलर, इलिप्सचं इलिप्टिकल शेप. म्हणजेच काय, जर या इलिप्सच्या दोन फोकस पैकी एका फोकसला सन प्रेझेंट असेल तर त्यावेळेस हा जो काही इलिप्स होणार आहे हा पाथ आहे तो हा प्लॅनेट फॉलो करत असतो. म्हणजे हा प्लॅनेट या इलिप्स म्हणून असा कंटिन्युअसली फिरत राहणार आहे. अशा वेळेस हा सन या किंवा या फोकसला प्रेझेंट असणार. म्हणजेच काय, एका ठिकाणी असताना तो सनच्या अगदी जवळ असणार आहे. म्हणजे इथं आल्यानंतर प्लॅनेट आणि सन यांच्यातलं अंतर एकदम कमी होणार आहे आणि इथून पुन्हा इथं आल्यानंतर तो मात्र सन आणि प्लॅनेट यांच्यातलं अंतर वाढणार आहे. म्हणजे जर इलिप्टिकल ऑर्बिट नसती, त्याच्याऐवजी सर्क्युलर ऑर्बिट असती तर काय झालं असतं, सन इथं असता, प्लॅनेट इथं असता. म्हणजे कुठेही जरी गेला तरी तो समान अंतरावर असता. पण आता मात्र तसं होणार नाहीये. आता जी काही ट्रॅजेक्टरी आहे ती इलिप्स असल्यामुळं कधीतरी असताना तो एकदम सनच्या जवळ असणार आहे आणि फिरत फिरत गेल्यानंतर एका अशा पॉइंटला येणार आहे की ज्यावेळेस सन आणि प्लॅनेट मधलं अंतर हे मॅक्सिमम असणार आहे. त्यामुळं सन आणि प्लॅनेट यांच्यामधलं जे काय अंतर आहे ते कंटिन्युअसली बदलत राहणार आहे, ते कॉन्स्टंट राहणार नाहीये. त्यामुळे फर्स्ट लॉ काय, फर्स्ट लॉ हा प्लॅनेटची जी काही ट्रॅजेक्टरी आहे त्याच्या शेप बद्दल सांगतो आणि अशा वेळेस सनची जी काही पोझिशन आहे ती कुठं असते, या इलिप्सच्या कुठल्या तरी एका फोकसला असते. म्हणजे पहिल्या लॉ मध्ये आपल्याला कळालं की प्लॅनेटची ट्रॅजेक्टरी किंवा प्लॅनेट ज्या ऑर्बिट मध्ये फिरतो त्याचा शेप जो आहे तो सर्क्युलर नसून इलिप्टिकल आहे. तर हा झाला केपलरचा फर्स्ट लॉ. आता सेकंड लॉ काय सांगतो बघा. सेकंड लॉ काय सांगतो, आता आपण पहिला लॉ बघितला की ही जी काही ट्रॅजेक्टरी आहे ती इलिप्टिकल आहे किंवा त्याचा शेप आहे तो इलिप्स आहे. तर दुसरा लॉ काय सांगतो, लाईन जॉइनिंग सन अँड प्लॅनेट, लाईन जॉइनिंग सन अँड प्लॅनेट स्वीप्स इक्वल एरिया in equal intervals of time. Equal areas in equal intervals of time. म्हणजे आता पहिल्यांदा आपण शेप काढूया. समजा हा इलिप्टिकल शेप आहे जी प्लॅनेटची ऑर्बिट आहे. समजा इथं या फोकसला इथं आपला सन प्रेझेंट आहे, याला म्हणजे आपण एस फॉर सन प्रेझेंट आहे. आणि समजा आपण म्हटलं की प्लॅनेट आहे तो आता आपण वेगवेगळ्या पोझिशनला घेणार आहोत, त्याला आपण 1 2 3 किंवा ABCD अशी नावं देऊ. समजा आपण म्हटलं की इथं ही ए पोझिशन होती, समजा काही वेळानंतर तो बी पोझिशनला गेला, काही वेळानंतर तो सी पोझिशनला गेला, काही वेळानंतर तो डी पोझिशनला गेला. तर आता काय सांगतो बघा सेकंड, लाईन जॉइनिंग सन अँड प्लॅनेट. म्हणजे सन आणि प्लॅनेट या इलिप्टिकल ऑर्बिट होते म्हणजे ऑर्बिटवर फिरत आहे, त्यांना जोडणारी लाईन. म्हणजे समजा आपण पहिला ए ला असताना प्लॅनेट सनला आणि प्लॅनेटला जोडणारी लाईन काढली, नंतर काही वेळानंतर तो प्लॅनेटची पोझिशन बी ला गेली, त्याला जोडणारी लाईन काढली. तसंच काही वेळानंतर सी ला गेली, त्याला जोडणारी लाईन काढली, बी ला गेली, त्याला जोडणारी लाईन काढली. तर आता हा जो रूल आहे तो काय सांगतो बघा, तर लाईन जॉइनिंग सन अँड प्लॅनेट स्वीप्स. स्वीप म्हणजे काय, ही लाईन आहे, इथे गेल्यानंतर स्वीप म्हणजे काय, ही अशी लाईन पुढे सरकणार आहे. म्हणजे हा इतका एरिया त्यांना स्वीप केलेला आहे, कव्हर केलेला आहे. इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे जर हा प्लॅनेट ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी टी इतका टाइम लागत असेल तर या टी इतक्या वेळात किती एरिया कव्हर केला या लाईननं, हा शेडेड जो आहे ब्लू, हा इतका एरिया हा पहिला एरिया मध्ये आपण टी इतक्या टाइम मध्ये प्लॅनेट हा ए पासून बी पर्यंत गेलेला आहे आणि टी इतक्या वेळेमध्ये हा जो काही शेडेड ब्लू एरिया काढलेला आहे तो या एरिया वरनं डिनोट केलाय, तो टी वेळेत या लाईनने कव्हर केलेला आहे. जर समजा आता हा पुढे गेला, प्लॅनेट सी पोझिशनला गेला, सी पोझिशन नंतर टी इतक्या वेळेत जर तो डी पॉइंटला जात असेल तर ही जी काही लाईन आहे सन आणि प्लॅनेटला जोडणारी, यानं स्वीप केलेला एरिया कोणता, तर हा ग्रीन कलरने दाखवलेला शेडेड पोर्शन, याला म्हणूया आपण एरिया 2, याला म्हणूया आपण एरिया 2. तर हा लॉ काय सांगतो, एरिया 1 इक्वल टू एरिया 2.
हा लॉ काय सांगतो, एरिया 1 इक्वल टू एरिया 2. कसं बघा, पहिल्यांदा आपण लाईन जॉईनिंग सन अँड प्लॅनेट काढलेला आहे, म्हणजे एस फॉर सन, प्लॅनेटची पोझिशन ए होती, नंतर बी झाली, सी होती, नंतर डी झाली. स्वीप्स इक्वल एरिया आणि इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आता इक्वल इंटरवल ऑफ टाइम, इंटरवल म्हणजे काय की कुठल्या टाइम पासून कुठल्या टाइम पर्यंत. मग समजा सुरुवातीला प्लॅनेट होता ए ला, टी इतक्या वेळेनंतर तो गेला बी ला, म्हणजे टी इतक्या वेळेत ए पासून बी पर्यंत गेला, म्हणजे एरिया कव्हर केलेला कुठला, हा ब्लू कलरला शेडेड केलेला एरिया, हा झाला टी इतक्या वेळेमध्ये कव्हर केलेला एरिया. त्याच पद्धतीनं समजा काही वेळानंतर बी पासून सी पर्यंत गेला. आता तुम्ही इथनं पुढे टाइम मोजायला सुरुवात करा. सी ला गेला, सी नंतर पुन्हा इक्वल इंटरवल पाहिजे, टाइमचा इंटरवल काय पाहिजे सेम, म्हणजे इथं जर टी कन्सिडर केला तर इथं सुद्धा टी वेळानंतरच कन्सिडर करायचं, तर आपण म्हणू शकतो इक्वल इंटरवल ऑफ टाइम. मग इथं टी ने केलाय, मग समजा सी नंतर टाइम मोजायला सुरुवात करा, टी इतक्या वेळानंतर तो डी पॉइंटला गेला, म्हणजे ए ते डी जाण्यासाठी जेवढा वेळ लागला टी, तितकाच वेळ सी ते डी जाण्यासाठी लागलेला आहे. लक्षात येतोपर्यंत. मग अशा केसमध्ये जर टाइम इंटरवल इक्वल असेल तर या लाईनने स्वीप केलेला जो काही एरिया आहे तो पण काय असणार आहे, इक्वल असणार आहे. मग पहिल्या केसमध्ये कव्हर केलेला एरिया हा ब्लू कलरने दाखवलेला आहे एरिया 1, आणि दुसऱ्या केसमध्ये तितक्याच वेळेत सी पासून डी पर्यंत गेलेला आहे, त्या वेळेत कव्हर केलेला एरिया जो दाखवलेला आहे तो कलरने दाखवलेला आहे ग्रीन शेडेड. म्हणजे हे दोन एरिया काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत, कारण हा जो लागलेला टाइम आहे तो काय दोघांसाठी सेम आहे. म्हणजे इक्वल इंटरवल ऑफ टाइम, एरिया सुद्धा इक्वल असणार आहे. म्हणजे हा एरिया 1 आणि एरिया 2 हे दोन्ही काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. हा झाला त्याचा सेकंड लॉ. म्हणजे लाईन जॉईनिंग सन अँड प्लॅनेट स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. हा झाला त्याचा दुसरा एरिया. आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा. समजा आता हे दोन एरिया इक्वल आहेत. ए ला असताना सन पासून प्लॅनेट हा कंपॅरेटिव्हली कमी अंतरावर आहे, आणि सी ला असताना प्लॅनेट हा सन पासून कंपॅरेटिव्हली जास्त अंतरावर आहे. मग आता आपल्याला पाहिजे काय, हे जे काही एरिया आहेत हे दोन्ही काय पाहिजेत, सेम पाहिजे. मग ही जर लेंथ कमी असेल तर ए पासून बी पर्यंत हे जास्तीत जास्त अंतर कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे प्लॅनेट. का, कारण हे दोन एरिया सेम यायला पाहिजे, पण ही लेंथ प्लॅनेट जवळ आहे म्हणून कमी आहे, ही लेंथ प्लॅनेट लांब आहे म्हणून जास्त आहे. मग ही लेंथ जास्त आहे, ही लेंथ कमी आहे, पण एरिया मात्र समान यायला पाहिजे. मग जर असं असेल, एरिया जर समान यायचे असतील आणि इथं लेंथ कमी असेल, इथं लेंथ जास्त असेल, तर AB ची जी लेंथ आहे, AB ची जी लेंथ आहे ही AB ची लेंथ ही CD पेक्षा काय पाहिजे, मोठी पाहिजे. AB ची लेंथ काय पाहिजे, CD पेक्षा मोठी, कारण हे लहान असेल, हे मोठं असेल आणि दोन्ही एरिया इक्वल यायचे असतील तर ही लेंथ AB ही CD पेक्षा मोठी असायला पाहिजे. जर AB सुद्धा लहान असती CD पेक्षा तर हे दोन एरिया कधीही इक्वल झाले नसते, कारण ही पण लेंथ लहान आहे, ही पण लेंथ लहान, म्हणजे याच्यापेक्षा डेफिनेटली हा एरिया लहान झाला असता. म्हणजे एरिया इक्वल होण्यासाठी जितका प्लॅनेट जवळ असेल तितकं त्यानं कव्हर केलेलं अंतर काय असणार आहे, जास्त असणार. म्हणजे याच्यावर कुठला पॉईंट लक्षात येतो, हा काय लॉ मध्ये येणार नाही पॉईंट, पण तुम्ही लॉजिकली जर विचार केला तर तुम्हाला काय समजतं की जर प्लॅनेट सनच्या अगदी जवळ असेल तर तो फास्ट ट्रॅव्हल करतो. कारण इथं जर बघितला, ए पॉइंटला बघितला तर व्हेलॉसिटी ऑफ प्लॅनेट ऍट ए, म्हणजे इथं असताना प्लॅनेटची व्हेलॉसिटी जर बघितला आणि व्हेलॉसिटी ऍट पॉइंट सी जर बघितला तर या दोन्ही व्हेलॉसिटी काय असणार, प्लॅनेटच्या वेगळ्या असणार आहेत. कारण या प्लॅनेटला तितक्याच वेळेमध्ये एरिया सेम कव्हर करायचा आहे, डिस्टन्स सेम कव्हर करायचं नाही. इक्वल इंटरवल मध्ये डिस्टन्स सेम केला तर व्हेलॉसिटी सेम असते, पण आपल्याला डिस्टन्स समान कव्हर करायचं नाही. डिस्टन्स हे AB आणि CD कव्हर केलेलं आहे, हे सेम कव्हर करायचं नाही. आपल्याला काय सेम कव्हर करायचं आहे, हे एरिया सेम कव्हर करायचं आहे. मग हा एरिया आणि हा एरिया सेम असण्यासाठी आपल्याला आत्ताच समजलंय की AB हे CD पेक्षा मोठं पाहिजे. मग AB अंतर सुद्धा T वेळेत कापलेला आहे, CD अंतर सुद्धा T वेळेत कापलेला आहे. मग AB अंतर जास्त आहे म्हणून A पोझिशनला असलेली व्हेलॉसिटी काय असणार आहे, C पेक्षा जास्त असणार. म्हणजेच प्लॅनेट सन पासून जितक्या जवळ असणार आहे तितकं त्याची व्हेलॉसिटी जास्त असणार. सन पासून प्लॅनेट जवळ असेल तो फास्ट ट्रॅव्हल करणार आहे, जर दूर गेला तर इक्वल एरिया येण्यासाठी तो स्लो ट्रॅव्हल करणार, कारण हे ऑलरेडी अंतर काय झालेलं आहे,
जास्त झालेला आहे. म्हणजे प्लॅनेट जितका सनच्या जवळ तितका तो कंपॅरेटिव्हली हायर स्पीडनं मूव्ह होणार आहे. आला हा पॉईंट लक्षात. म्हणजे दुसरा पॉईंट काय झाला, इक्वल इंटरवल मध्ये इक्वल एरिया स्वीप होतो. म्हणजे सनला आणि प्लॅनेटला जोडणारी जर लाईन काढलात तुम्ही तर तिथून पुढे इक्वल टाइम इंटरवल कन्सिडर केला तर त्या इक्वल टाइम इंटरवल मध्ये कव्हर केलेला एरिया सुद्धा काय असतो, सेम असतो. त्यामुळे इथं आपल्याला हा टी इक्वल इंटरवल ऑफ टाइम, त्यामुळे ब्लू एरिया आणि ग्रीन शेडेड एरिया दोन्ही काय असणार आहेत, सेम असणार आहेत. हा झाला दुसरा केपलरचा लॉ. त्यानंतर तिसरा लॉ काय सांगतो बघा. तर थर्ड लॉ काय सांगतो, स्क्वेअर ऑफ period of revolution is directly proportional to cube of mean distance of planet from sun. आता इथं कुठले कुठले शब्द आलेत बघ. स्क्वेअर, ठीक आहे. पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन. पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन म्हणजे काय बघा, पुन्हा समजा हा इलिप्स आहे, इथं सन प्रेझेंट आहे एस, इथं प्लॅनेट प्रेझेंट आहे टी. हा प्लॅनेट सनच्या अबाव कंटिन्युअसली फिरतोय. याच्यापूर्वी आपण बघितलं होतं की याच्यापूर्वी आपल्याला केपलरचे लॉ माहित नव्हते. आपण म्हणून काय म्हणायचो की प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग अराउंड सन इन सर्क्युलर ऑर्बिट. मग सर्क्युलर ऑर्बिट किंवा इलिप्टिकल जरी असलं इथं तरी हा प्लॅनेट जर या पोझिशनला असेल तर हा फिरत 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 जाऊन पुन्हा कुठल्या तरी टाइम नंतर इथंच येणार आहे. म्हणजे हा सेम पाथ पुन्हा पुन्हा फॉलो करतो. मग ज्या वेळेस हा प्लॅनेट ज्या पॉइंट पासून सुरुवात केलेली आहे फिरून एक कंप्लीट रिव्हॉल्यूशन करून त्याच पॉइंटला आल्यानंतर त्याला काय म्हणतो आपण, एक रिव्हॉल्यूशन कंप्लीट झाली. म्हणजे प्लॅनेट ज्या पॉइंटला सुरुवात झालेला आहे तिथून ट्रॅव्हल करून 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 पुन्हा त्याच पॉइंटला यायला पाहिजे, त्याला म्हणायचं एक रिव्हॉल्यूशन कंप्लीट झाली. मग पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन म्हणजे काय की एक रिव्हॉल्यूशन कंप्लीट करण्यासाठी लागलेला वेळ. टाइम रिक्वायर्ड बाय प्लॅनेट टू कंप्लीट वन रिव्हॉल्यूशन अराउंड सन इज कॉल्ड पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन. म्हणजे जसं आपण अर्थ जी आहे, अर्थला सनच्या भोवती एक कंप्लीट रिव्हॉल्यूशन करण्यासाठी 365 डेज लागतात. त्यामुळे आपण काय म्हणतो, पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन आहे अर्थचा 365 डेज. म्हणजेच काय, प्लॅनेटला सनच्या अबाव एक रिव्हॉल्यूशन कंप्लीट करण्यासाठी लागलेला वेळ म्हणजेच पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन. तो आपण रिप्रेझेंट करतो कॅपिटल टी. कशाने रिप्रेझेंट करायचा तो, कॅपिटल टी, पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन. कारण हा एक टाइम आहे, टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन रिव्हॉल्यूशन. टाइम आहे म्हणून कॅपिटल टी ने आपण रिप्रेझेंट केलं. तर लॉ काय सांगतो, स्क्वेअर ऑफ म्हणजे याचा स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन म्हणजे या टी चा स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. डायरेक्टली प्रोपोर्शनलचा अर्थ बघूया पण कोणाला, क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम सन. आता इथे मीन का म्हटलं बघा, डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम सन. सन या प्लॅनेटचं सन पासूनचं जे अंतर आहे हे फिक्स राहतंय का, नाही. जवळ असताना हे अंतर इथं कमी आहे. म्हणजे जर प्लॅनेटची पोझिशन इथं असते तर सन आणि प्लॅनेट मधलं अंतर कमी असतं. प्लॅनेट इथं गेला असता तर सन आणि प्लॅनेट मधलं अंतर काय झालं असतं, जास्त झालं असतं. म्हणजेच काय, प्लॅनेट आणि सन यांच्यातलं जे काही अंतर आहे ते कंटिन्युअसली चेंज होते. म्हणून चेंजिंग डिस्टन्स न कन्सिडर करता आपण त्याचं मीन डिस्टन्स कन्सिडर केलं. म्हणजे काय म्हटलं आपण, समजा अप्रॉक्सिमेटली ही जी प्लॅनेटची ट्रॅजेक्टरी आहे ती समजा सर्क्युलर. काय जंक्शन आहे याच्यामध्ये, मीन डिस्टन्स घेतलं म्हणजे काय, समजा ही जी प्लॅनेटची ट्रॅजेक्टरी आहे किंवा जो काही ऑर्बिटचा पाथ आहे तो अप्रॉक्सिमेटली सर्क्युलर आहे असं म्हटलं असतं तर काय म्हटलं असतं, त्याला आपण त्या प्लॅनेटच्या डिस्टन्सला म्हटलं असतं मीन डिस्टन्स. डिस्टन्स आहे थोडक्यात हे रेडियस सारखं आहे. कारण जर अप्रॉक्सिमेटली सर्क्युलर म्हटला तर सन हा सेंटरला येणार, प्लॅनेट हा सर्कलवरचा पॉइंट होणार. त्यांच्यातला डिस्टन्स म्हणजे काय, रेडियस होणार. त्यामुळे त्याला आपण रिप्रेझेंट करतो आर. म्हणजे इथं काय अप्रॉक्सिमेट काय कन्सिडर केले आपण, मीन डिस्टन्स. जरी हे डिस्टन्स बदलत असलं प्रत्येक पॉइंटला
तरी बदलता डिस्टन्स न कन्सिडर करता आपण मेन डिस्टन्स कन्सिडर केलेला आहे. तर क्यूब ऑफ मेन डिस्टन्स म्हणजे याचा क्यूब. आता या डायरेक्टली प्रोपोर्शनल. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय, नावातच आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजे प्रोपोर्शन कसं आहे, डायरेक्ट. म्हणजे इथं दोन गोष्टी आहेत. म्हणजे ज्यावेळेस एखादी क्वांटिटी वाढल्यानंतर दुसरी क्वांटिटी सुद्धा वाढते त्यावेळेस त्याला म्हणायचं डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजे त्यांचा संबंध डायरेक्ट आहे, वाढल्यानंतर वाढणार. जर एखादी क्वांटिटी कमी झाली तर दुसरी क्वांटिटी सुद्धा कमी होते. म्हणजे यांचं रिलेशन कसं आहे, डायरेक्ट. दुसरी वाढली पहिली पण वाढणार, दुसरी कमी झाली पहिली सुद्धा कमी होणार. मग डायरेक्टली प्रोपोर्शनल आपण मॅथमेटिकल सायन्स मध्ये कसं लिहितो, टी स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, हे या सिम्बॉलला द्यायचं. या सिम्बॉलला काय म्हणायचं, अल्फा. हा दिसतो अल्फा, तर आपण अल्फा म्हणायचं नाही याला म्हणताना म्हणायचं डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. दुसरं असतं इनव्हर्सली. म्हणजे उलटं बिहेवियर, नावामध्येच आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे दुसरी क्वांटिटी वाढली की पहिली कमी होणार, दुसरी कमी झाली की पहिली वाढणार. ते लिहिताना पण सिम्बॉल हाच लिहायचा, फक्त उलटं बिहेवियर म्हणून ते डिनॉमिनेटर मध्ये लिहायचं असतं. जर इनव्हर्सली असतं तर आपण काय लिहिलं असतं, 1/r³ लिहिलं असतं. पण डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे टी स्क्वेअर प्रोपोर्शनल टू r³. हा झाला केपलरचा थर्ड लॉ. म्हणजे कुठल्याही प्लॅनेटचा जो काही पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आहे, म्हणजे त्या प्लॅनेटला सनच्या अबाउट कंप्लीट करण्यासाठी जो 1 रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी जो काही टाइम लागलेला आहे त्याचा स्क्वेअर. फक्त टाइम पिरियड नाही येतं तर त्याचा स्क्वेअर आहे, नुसतं टी नाही येतं तर त्याचा स्क्वेअर आहे, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ. इथं कन्सिडर करताना डिस्टन्स हे मीन डिस्टन्स कन्सिडर केले, कारण प्लॅनेट आणि सन मध्ये डिस्टन्स हे कॉन्स्टंट राहत नाही, ते प्रत्येक वेळेस चेंज होत असतं. त्यामुळे मेन डिस्टन्स, फक्त मेन डिस्टन्स नाही आपण तर काय, मेन डिस्टन्सचा क्यूब आहे. त्यामुळे लॉ काय होणार आहे, टी स्क्वेअर प्रोपोर्शनल टू r³ होतो. त्यामुळे हा फेमस लॉ विसरायचा नाही, टी स्क्वेअर प्रोपोर्शनल टू r³. मग हे प्रोपोर्शनल साइन आहे आपलं. हे प्रोपोर्शनल साइन जर घालवून आपल्याला जर इक्वल टू साइन काढायचं असेल तर काय लिहितो आपण, टी स्क्वेअर इक्वल टू प्रोपोर्शनलचे इक्वल लिहिताना आपण कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी इंट्रोड्यूस करतो. म्हणजे एक प्रोपोर्शनल कॉन्स्टंट आपण इंट्रोड्यूस करतो, त्याला म्हणूया आपण के r². म्हणजे प्रोपोर्शनल काढून इक्वल टू साइन लिहिताना आपण एक कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी ज्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते या के ची, तो आपण लिहित असतो. म्हणून हा लॉ काय होणार आहे, टी स्क्वेअर प्रोपोर्शनल टू r³ किंवा टी स्क्वेअर इक्वल टू के r³. म्हणजे इथं के काय आहे, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी, त्याला म्हणायचं कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. मग समजा आपला एक प्लॅनेट आहे, दुसरा एक प्लॅनेट आहे. आता सोलार सिस्टीम जर बघितला, सन आहे, समजा इथं अर्थ आहे आणि पुढे कुठेतरी कोण आहे, दुसरा समजा ज्युपिटर आहे. याची ऑर्बिट आहे काहीतरी, ज्युपिटरची पण ऑर्बिट आहे काहीतरी. हे डिस्टन्स हे समजा r1 म्हटलं आणि ज्युपिटरचं डिस्टन्स आहे ते r2 म्हटलं. तर ज्या अर्थी अर्थ डिस्टन्स पासून वेगळा आहे, ज्युपिटरचं डिस्टन्स हे अर्थ पासून वेगळा आहे, म्हणजे मेन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम सन वेगळा आहे, त्या अर्थी या दोघांचे पिरियड ऑफ रिव्होल्यूशन काय असणार आहेत, वेगळे असणार. तर त्यांच्यातला संबंध कसा ओळखायचा, तर इथं आहे टी स्क्वेअर प्रोपोर्शनल टू r³. म्हणजे जर अर्थचा आपण टीई म्हटलं, समजा अर्थचा आपण टीई म्हटला स्क्वेअर डिवायडेड बाय दुसरा कुठला होता ज्युपिटर, टीजे म्हटला त्याचा स्क्वेअर इक्वल टू डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, टीई च्या समोर आरई येणार आहे, टीजे च्या समोर आरजे येणार आहे. इनव्हर्स असतं तर टीई च्या समोर आरजे आलं असतं, टीजे च्या समोर आरई आलं असतं. पण रिलेशन कसं आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आणि r³ आहे. त्यामुळे इथं टीई च्या समोर येणार आहे आरई त्याचा क्यूब डिवायडेड बाय आरजे त्याचा क्यूब. म्हणजे इन जनरल तुम्ही कसं लिहू शकता, t1 स्क्वेअर अपॉन t2 स्क्वेअर इक्वल टू r1³ अपॉन r2³. म्हणजे याच्यापासून मिळालेला हा फॉर्म्युला. म्हणजे या प्रोपोर्शनल पासून तुम्ही हे डायरेक्टली लिहू शकता. डायरेक्टली असेल तर 1 च्या समोर 1 येतं, 2 च्या समोर 2 येतं. इनव्हर्सली असतं तर 1 च्या समोर 2 आलं असतं, 2 च्या समोर 1 आलं असतं. म्हणजे तिसरा लॉ काय सांगतो, स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम सन. हा झाला केपलरचा तिसरा लॉ. हा लॉ अतिशय महत्त्वाचा आहे, कारण या लॉ नंतरच जो काही पुढचा लॉ होणार आपण
युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन याचा जो जनक आहे तो हा लॉ. या लॉचा उपयोग करून न्यूटनने आपली थिअरी ऑफ ग्रॅव्हिटेशन मांडली होती. ती कशी आपण ही नेक्स्ट पॉइंट मध्ये बघणार आहे. त्याच्यापूर्वी आपण युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बघणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण आता केपलरची जी प्लॅनेटरी मोशनची जी 3 लॉज होते हे आपण बघितले होते विथ डायग्राम. तर मी पुन्हा एकदा रॅपिडली तुम्हाला एकदा जे लॉज आहेत ते रिपीट करतो. फर्स्ट लॉ कशाबद्दल सांगतो तर प्लॅनेट ची जी काय ऑर्बिट आहे त्याचा शेप आणि सनची पोझिशन म्हणजे काय ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज एन इलिप्स विथ सन ॲट वन ऑफ दी फोकाय. म्हणजे इलिप्सला 2 फोकस असतात त्यापैकी एका फोकसला जर सन प्रेझेंट असेल तर इलिप्स जो काय असतो तो ऑर्बिट असतो तो प्लॅनेट तो फॉलो करत असतो. दुसऱ्या लॉ मध्ये काय सांगितलं लाईन जॉईनिंग सन अँड प्लॅनेट यांना जोडणारी लाईन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. टाइम इंटरवल इक्वल असेल तर त्या दरम्यान स्वीप केलेला जो काही एरिया आहे तो सुद्धा सेम असणार आहे. मग त्याच्यानुसार आपण व्हेलॉसिटी कोणा प्लॅनेटची सनच्या जवळ असताना जास्त असणार आणि सन पासून दूर गेल्यानंतर कमी असणार हे बघितलं होतं. आणि तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा लॉ म्हणजे काय स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन म्हणजे टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब म्हणजे क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम सन. मग आता हा जो काही लॉ आहे थर्ड लॉ याचा वापर करून न्यूटनने थिअरी ऑफ ग्रॅव्हिटेशन मांडली. मग नेक्स्ट लेक्चरला अजून आपण चॅप्टरचं नाव जरी ग्रॅव्हिटेशन असलं तरी ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय किंवा हा जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हटला होता आपण सेंट्रिपिटल फोर्स जी सुरुवातीला डायग्राम काढली होती अर्थ सर्क्युलर मोशन मध्ये फिरते म्हणजे अर्थवर सन जो एक्झर्ट केलेला फोर्स आहे तो सेंट्रिपिटल म्हणजे टुवर्ड्स सन किंवा टुवर्ड्स सेंटर आहे. तो सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे नथिंग बट ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स नेमका काय असतो त्याचं नेचर कसं असतं किंवा तो फाइंड आउट कसा करतो हे आपण अजूनही बघितलेलं नाहीये. पण त्याच्यापूर्वी हा जो काही लॉ हा महत्त्वाचे का होते कारण याच लॉचा वापर करून न्यूटनने आपली थिअरी ऑफ ग्रॅव्हिटेशन मांडली होती. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहे हा जो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे त्याचं डेरिव्हेशन बघणार आहे. एक्झॅक्टली ग्रॅव्हिटेशनल फोर्स नेमकं कशाला म्हणायचं बघणार आहे आणि या लॉचा वापर ही थिअरी ऑफ ग्रॅव्हिटेशन मांडण्यासाठी कसा करण्यात आला किंवा त्याचं डेरिव्हेशन याच्यावरून कसं आलं हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. थँक्यू.